चेंडू गेला कळंबाच्या झाडावर चेंडू होता पेंद्याचा पेंद्या म्हणला देवा मी अगोदरच तुला सांगत होतो माझा चेंडू कळंबाच्या झाडावरती फेकू नकोस तू मुद्दाम फेकलास आता मला माझा चेंडू काढून दे देव म्हणला पेंद्या अरे तू टोकावर गेला फांदीच्या आणि त्या फांदीच्या टोकावर जर गेलं तर तो चेंडूही पाण्यात पडेल आणि जाणाराही पाण्यात पडेल रे तो म्हणला ते मला काही सांगायचं नाही मला काय पाहिजे माझा चेंडू पाहिजे तो म्हणला चेंडू सोबत मी जर पडलो तो म्हणला ते काही सांगू नको मला माझा चेंडू पाहिजे आता देवालाही त्या ठिकाणी जायचंच होतं कारण तो डोह ते घर कोणाचं होतं कालिया नागाचं होतं हा साप एवढा विषारी होता की या डोहावून जर एखादा पक्षी गेला तर त्या विषाच्या दाहकतेने ते पशु पक्षी तट 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 महाराज पट 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 मरून पडायचे आणि त्या डोहामध्ये भगवंताला आता खेळायचं होतं बागडायचं होतं अनेक गोपाळ त्या डोहाच्या किनाऱ्यावर खेळत होते त्या सर्पाच्या विषापासून यांना वाचवायचं होतं एरी भगवान परमात्मा या संसाराच्या विषापासून कामाच्या विषापासून क्रोधाच्या विषापासून सतत आपल्या भक्ताला वाचवण्याचा प्रयत्न म्हणून भगवान परमात्मा त्या पेंद्याच्या सांगण्यावरून त्या कळंबाच्या झाडावर चढले आणि कळंबाच्या झाडावर चढल्याबरोबर चेंडू कुठे पडला पाण्यात पडला पेंद्या उडी मारू का बिनगोर मारा म्हणे देवा पण चेंडू द्या कारण संसारात एवढे लोक लोभी आहेत दुसऱ्याचं घर जळायला तरी चालते पण हे म्हणतात नाही एकदा बिडी पेटवून घेऊ द्या हा संसार देवाने महाराज उडी मारली उडी मारल्याबरोबर चेंडू हा कुठे गेलेला होता तर ज्या ठिकाणी कालिया नावाचा जो एक अतिविषारी साप होता त्या सापाजवळ हा चेंडू गेला त्या सापाच्या काही स्त्रिया त्या ठिकाणी अवतीभोवती वारा घडत होत्या बाल मुकुंद महाराज ज्या मुकुंदाचं वर्णन करताना त्या कालियाच्या स्त्रिया त्या भगवंताला पाहून काय म्हणतात करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य कुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जीवे पिवस्वा मृत में तदेवं गोविंद दामो धर्मादवेती गोड ते भगवंताचं रूप पाहिल्यानंतर अरे एवढा सुंदर दिव्य देहधारी हा बालक कोणाचा आहे आणि हा कोणीतरी एक विशेष असला पाहिजे सामान्य मनुष्य इथपर्यंत पोहोचू शकत नाही तो विषाच्या हवेनच मरून पडतो पण हा बाल या ठिकाणी आला कसा त्या स्त्रिया त्या भगवंताला विनंती करतात मुकुंदा तुझं चेहरा तुझे चरण तुझे हात किती सुकुमार आहेत किती प्रसन्न आहेत आणि एवढं तुझं गोड रूप आहे तू काय कर इथे थांबू नकोस भगवंता तू जसा आलास ना तसा तू आपल्या घराला निघून जा कारण आमचा मालक जर उठला तर तो खूप विषारी आहे भगवान म्हणाला मी तुमच्या मालकालाच उठवायला आलो तो उठत नाही तोपर्यंत मी जाणार नाही माझा चेंडू तुमच्या मालकाने घेतलेला आहे तो बघा माझा चेंडू तो चेंडू मला परत घ्यायचा आहे आणि तो तुम्ही नका देऊ मीच माझा चेंडू घेतो या स्त्रिया म्हणाल्या तिथे जाऊ नका विनंती करू लागल्या पण देव महाराज ऐकतात ते भगवान परमात्मा दन 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 पाय आपले गेले कोण माझ्याकडे येतो म्हणून पाहलं तर कोणीतरी बालक आहे माझी निद्रा कोण आहे म्हणणारा म्हणून त्या कालियाला राग आला आणि कालियाने आपल्या शरीराने त्या भगवंताला विळखा मारलेला आहे आता विळखा मारल्यानंतर भगवान परमात्मा आपला वेग आपलं शरीर हे वाढवायला लागलेले आहे आता तो भगवान परमात्मा म्हणजे सामान्य आहे का योगेश्वर भगवान आहे योगी महात्म्याला आपलं शरीर वाढवता येते योगी महात्म्याला आकाशात चालता येते सनातन संस्कृती खूप मोठी आहे
एकांगती अंतराळे योगी महात्मा आकाशात सुद्धा चालू शकतो, कारण त्याला आपल्या शरीरातले रक्त मांस ह्या जे क्रिया आहेत ह्या क्षणातच बाजूला करता येतात. आणि म्हणून हनुमंतराय जन्मताच योग विद्येने सूर्याच्या जवळ गेले, सूर्याचं फळ चाकण्यासाठी गेले. योग विद्येचा खूप मोठा पावर आहे आणि अभ्यासाने काय होत नाही या जगामध्ये. राईड बंधूंनी विचार केला, पक्षी आकाशात पळतात कसे, चालतात कसे, कारण त्यांचं शरीर अतिशय पोकळ आहे. तसं माणसाचं जर शरीर करता आलं किंवा त्याप्रमाणे आपल्याला यंत्र करता आलं तर आपल्याला सुद्धा आकाशात चालता येईल. ही विचारशक्ती वाढली पाहिजे. आणि विज्ञानामध्ये अध्यात्म हा विज्ञानातूनच पाहायला पाहिजे. यंत्र रूढानी पश्यन्ति, अध्यात्म पहा पण यंत्र रूढानी. यंत्राच्या माध्यमातून देवाची किती मोठी शक्ती